खदान पुलिस स्टेशन अकोला की टीम ने जबरी चोरी के मामले में बड़ी सफलता हासिल करते हुए आरोपी को 6 घंटे के भीतर गिरफ्तार कर लिया। 5 दिसंबर को सुबह करीब 10:15 बजे गणेश हाउसिंग सोसाइटी निवासी मुकेश गोपाल बगड़िया से 4 बंगले के पास मोटरसाइकिल सवार अज्ञात व्यक्ति ने आंखों में मिर्च पाउडर डालकर सफेद बैग छीन लिया, जिसमें 1,20,000 रुपए नकद थे। मामले में खदान थाने में अपराध क्रमांक 1016/2025 दर्ज किया गया। पुलिस अधीक्षक अर्चित चांडक के निर्देश पर सीसीटीवी फुटेज खंगाले गए, जिसके आधार पर आरोपी को जूडियो क्षेत्र से पकड़ा गया। आरोपी ने अपना नाम अनमोल प्रभाकर पिंजरकर निवासी नासिक वर्तमान पता अकोला बताया और अपराध स्वीकार किया। पुलिस ने आरोपी से 1,20,000 रुपए नकद घटना में प्रयुक्त मोटरसाइकिल और मोबाइल सहित कुल 1,80,000 रुपए का माल जब्त किया है। संवाददाता सैयद उमैर की रिपोर्ट। दिनांक 5/12/2025 रोजी सकाळी 10:15 वाजेच्या दरम्यान खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत 4 बंगला या ठिकाणी एक जबरी चोरीचा प्रकार घडला असल्याची माहिती पोलीस स्टेशनला मिळाली। त्या अनुषंगाने पोलीस स्टेशननी तपास सुरू केला, सीसीटीव्ही तपासले, फिर्यादी यांना विश्वासात घेऊन फिर्यादींकडून अचूक माहिती घेतली। त्यात समोर आरोपींनी जे वाहन वापरलेलं होतं त्या वाहनाचा पाठलाग केला, सीसीटीव्ही मधून त्याची मुवमेंट तपासली आणि एकूणच याच्यामध्ये जो आरोपी आहे त्यांनी मिरची पावडरचा वापर त्या फिर्यादीच्या डोळ्यावर केला होता आणि त्या फिर्यादींकडून 1,20,000 रुपये कॅश, 10,000चा मोबाईल अशा पद्धतीचं त्यांनी जबरी चोरी त्या आरोपींनी त्या ठिकाणी केली होती। आणि एकूण खदान डीबी पथकाने त्यामध्ये कलम 309/6 भारतीय न्याय संहितेप्रमाणे गुन्हा दाखल करून त्या आरोपीला अटक केली आहे। त्याच्याकडून 100% रिकव्हरी या ठिकाणी टोटल 1,80,000 रुपये आरोपीच्या वाहनासह करण्यात आलेली आहे आणि आरोपीला PCR किती दिलाय, PCR साठी आरोपीला न्यायालयामध्ये हजर करणार आहे। पुढील आरोपीचा पूर्व रेकॉर्ड आहे। प्रथम दर्शनी तो नाशिक या ठिकाणी त्याच्यावर 2-3 गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळते। प्रॉपर तो पिंजरचा आहे आणि पुढचा अजून त्याचा रेकॉर्ड काढायचं काम सुरू आहे।